50 वर्षापूर्वी कोरलेला हा हनुमान पहिल्यांदाच पाहिलंय मी आमच्या गावात. तर जय शिवराय मित्रांनो, गावाला आलोय आणि घरी बसून चालेल का? नाश्ता वगैरे झाला आणि छोट्या भावाला म्हणे चल जरा गावात थोडी चक्कर टाकून येऊयात. आणि त्यात होता शनिवार. मग म्हटलं चला आज ना गावातल्या मारुतीच्या मंदिरात पाय पण पडून घेऊ. त्यानंतर मग आम्ही आलो गावातल्या मेन मंदिरात, म्हणजे सालाच्या याच देवाची ना आता 2 दिवस यात्रा भरणार आहे या गावात. आणि या देवाची पण आहे ना एक खूप छान आणि एक लय मोठी स्टोरी आहे. मी ती तुम्हाला ना कधीतरी निवांत सांगाल बरं का. 3-4 दिवस झालं गावात आहे ना सप्ताह चालू आहे आणि या सप्त्याची नाही तर रात्रीची जेवणाची तयारी चालू आहे. तुम्ही कधी सप्त्यात जेवलेत का? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मी तर आहे ना खास सप्त्यासाठी यात्रेला येतो बरं. आणि मंदिरापुढचं जे ग्राउंड तुम्हाला दिसतं ना अख्खा यात्रेमध्ये फुल भरतं बरं का. मग त्यानंतर ना आम्ही खाली गेलो घाटाकडे, घाट बघायला. घाटाचं आहे ना बऱ्यापैकी काम झालं होतं बरं का. यावेळेस ना घाटाला लय मजा येणार आहे. आणि हा पट्ट्या काय म्हणतो माहिती का, यावेळेस ना मी बैल धरणार आहे चहायला. यावेळेस ना बैलांसोबत याला झोपायला पाहिजे घाटात. मग त्यानंतर आहे ना मोकर ऊन लागत होतं, त्यामुळे मग आम्ही आलो आंब्याच्या या झाडाखाली. आणि इथं एवढं निवांत आणि मस्त गार वाटत होतं ना बाई काय सांगू. त्यानंतर मग आम्ही गेलो वाड्याकडे. आणि वाड्याकडे पण आहे ना मी खूप वर्षानंतर ना आलेलो आहे बरं का. आणि इथलं पाणी पण आहे ना गेले आटून. मग त्यानंतर आहे ना घरी आलो, मस्तपैकी जेवण केलं, निवांत आराम करून ना संध्याकाळी आम्ही गेलो टेकडावर. आणि यांची ना कधीपासून भांडणं चालू होती. मी जसं यांच्याकडे कॅमेरा फिरवलं तिघं पण एकमेकांकडे अशी बघायला लागली ना बाई, लय कलाकार आमची इथली कुत्री या गावातली. आणि या टेकड्यावरती ना 50 ते 60 वर्षापूर्वी दगडावर कोरलेला हनुमान, जे की ना मला आज माहिती पडले. आता ना आम्ही तर थोड्या वेळ निवांत बसतो, तोपर्यंत तुम्ही लाईक आणि फॉलो घ्या करून.